आकाशवाणी मुंबई. मी राजेश शिरभाते आणि मी शैलेश औटी. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. विविध विकास कामं राबवताना त्याद्वारे शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याची गरज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त. विकासाच्या शक्यता दिल्ली मुंबईप्रमाणेच इतर अनेक शहरांमध्ये असल्याचं भारतानं जगाला दाखवून दिल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन. जागतिक दर्जाच्या आरोग्य शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचं विद्यापीठांना आवाहन. विश्वचषक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतावर 209 धावांनी मात करत ऑस्ट्रेलियानं विजेतेपद कायम राखलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामं राबवताना त्याद्वारे शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याची गरज केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं शेळद ते नांदुरा या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना भाव मिळावा, त्यातून उद्योग निर्माण व्हावेत, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. शेतीचा शाश्वत विकास करताना तलाव, नदी नाल्यांचं खोलीकरण करण्याबरोबरच वाहत्या पाण्याला थांबवणं आणि थांबलेलं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न केले तर पाण्याची समस्या दूर व्हायला मदत होईल असं त्यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यातल्या पाणीसाठ्यासाठी जिगाव प्रकल्पाला 5,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यातून जिल्ह्याचं सिंचन क्षेत्र 50% अधिक वाढवलं जाणार आहे. त्यासोबतच पाण्याचा खारेपणा कमी करण्यासाठी खार पाणपट्ट्यात 900 प्रकल्प राबवले जाणार आहेत. तिथलं खारं पाणी गोड्या पाण्याखाली आणलं जाणार आहे. हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण केला जाईल. खार पाणपट्ट्यात झिंगा उत्पादनाला वाव असल्यानं त्यासाठी प्रयत्न केले जातील असं गडकरी यांनी सांगितलं. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार प्रवीण पोटे, वसंत खंडेलवाल, आकाश फुंडकर, राजेश एकडे, प्रकाश भारसाकडे आणि चैनसुख संचेती उपस्थित होते. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून आज छत्रपती संभाजीनगर इथं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारनं गेल्या 9 वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. मोठ्या शहरात होणाऱ्या G20 सारखी आंतरराष्ट्रीय परिषद आता छत्रपती संभाजीनगरातही संपन्न झाली. या G20 परिषदेच्या निमित्तानं या वर्षात भारतातील 56 शहरं आपण जगासमोर ठेवली. विकासाच्या शक्यता फक्त दिल्ली मुंबईतच नाहीत, हे जगाला दाखवून देण्यात भारत यशस्वी झाला आहे असं त्यांनी सांगितलं. या जनप्रचार कार्यक्रमाअंतर्गत देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका, पक्ष आघाडी परिषद, पक्षाने गेल्या 9 वर्षात केलेल्या कार्याचा लाभार्थ्यांची परिषद, घरोघरी जाऊन जनसंपर्क कार्यक्रम, जनसभांचं कार्यक्रम आयोजन करण्यात येत आहे. मागील 4 दिवसांपासून आपण मराठवाड्याच्या दौऱ्यावर असल्याचं भूपेंद्र यादव यांनी म्हटलं. मागील 9 वर्षांचा आढावा घेतला तर केंद्र सरकारनं सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अनेक जनकल्याणकारी योजना राबवल्या. मागासवर्गीयांसाठी घटनात्मक आयोग स्थापन केले. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना EWS मार्फत 10% आरक्षणाची तरतूद केंद्र सरकारनं केली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण जगातील 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आलो आहोत. मित्रपक्षांना भाजप मजबूत करते, परंतु मित्रपक्षच भाजपला धोका देऊन जात असल्याची प्रतिक्रिया भूपेंद्र यादव यांनी दिली. विद्यापीठांनी जागतिक दर्जाच्या आरोग्य शिक्षणासाठी प्रयत्न करावेत, तसंच मेडिकल आणि पॅरामेडिकल शाखांमधल्या संशोधनावर भर द्यावा असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे. त्या आज नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या सांगता समारंभात बोलत होत्या. आरोग्य विद्यापीठाच्या वतीनं कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याचं राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या अध्यक्ष डॉक्टर अरुणा वणीकर आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सचिव अश्विनी जोशी यांनी सांगितलं. मुंबईत चर्नी रोड इथल्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याप्रकरणी चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, तसंच राज्यभरातल्या सर्व मुलींच्या वसतिगृहांचं सुरक्षेचं ऑडिट करावं अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यांनी नुकतीच या वसतिगृहाला भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी ही मागणी केली. या प्रकरणी वसतिगृहाच्या वॉर्डनचा हलगर्जीपणा दिसून येत असल्यानं त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणी अत्याचाराची बळी ठरलेल्या मुलीच्या कुटुंबाला राज्य शासनानं मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपयांची तातडीची सांत्वनपर मदत द्यावी अशी मागणीही आठवले यांनी केली. त्यांनी मुलींच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रात पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचं उद्घाटन केलं. देशभरातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची पायाभूत सुविधा मजबूत करणं हा या परिषदेचा उद्देश आहे. क्षमता निर्माण आयोगानं या परिषदेचं आयोजन केलं असून या परिषदेत केंद्रीय प्रशिक्षण संस्था, राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, प्रादेशिक आणि विभागीय प्रशिक्षण संस्था आणि संशोधन संस्थांसह विविध प्रशिक्षण संस्थांमधले 1,500हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत. केंद्र सरकारचे विभाग, राज्य सरकारं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासकीय अधिकारी तसंच खाजगी क्षेत्रातले तज्ज्ञ या चर्चेत सहभागी होत आहेत. परिषदेत 8 चर्चासत्र असतील. प्रत्येक चर्चासत्रात प्रशासकीय सेवा आणि प्रशिक्षण संस्थांशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. प्राध्यापक विकास, प्रशिक्षण प्रभाव, मूल्यांकन आणि सामग्रीचं डिजिटलायझेशन अशा मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली. आकाशवाणी वृत्त विभाग केंद्र शासनानं राबवलेल्या उपक्रमांवर विशेष बातम्यांची मालिका घेऊन येत आहे. आज आपण शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेबद्दल जाणून घेऊया. ज्येष्ठ नागरिक वृद्धापकाळाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या अपंगत्वानं त्रस्त असतात. त्यामुळे वयोमानामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वृद्धांना चालण्याची काठी अथवा व्हीलचेअरची गरज असते. मात्र असे अनेक वृद्ध आहेत ज्यांच्याकडे अशी साधनं खरेदी करण्याची आर्थिक परिस्थिती नसते. अशा वृद्धांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2017 साली राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू केली. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक सहाय्यक आणि त्यांच्या जीवनात मदत करू शकतील अशी उपकरणं उपलब्ध करून देणं हा आहे. ही केंद्र शासनाची अनुदानित योजना असून या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणं मोफत दिली जातात. 60 वर्षावरील आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती अधिकृत वेबसाईटवर या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शासनाच्या या उपयुक्त योजनेमुळे वृद्धांना स्वावलंबी होऊन सन्मानानं जगण्यास मदत होत आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला 50,000 रुपये द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पंढरपूरची आषाढी यात्रा हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. त्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत जात असतात. वारी मार्गाच्या या प्रवासात भजन, कीर्तन, प्रवचन, भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचं कार्यही होत असतं. राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं वारीतल्या दिंड्यांच्या माध्यमातून होत असलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या निधीतून हे अर्थसहाय्य द्यावं असं पटोले यांनी म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विश्वचषक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतावर 209 धावांनी मात करत ऑस्ट्रेलियानं विजेतेपद कायम राखलं आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारताला दुसऱ्या डावात 444 धावा कराव्या लागणार होत्या. मात्र आज सामन्याच्या 5व्या आणि शेवटच्या दिवशी भारताचा डाव 234 धावांवर आटोपला. कालच्या 3 बाद 164 धावांवरून आज भारतानं पुढचा खेळ सुरू केल्यानंतर थोड्या वेळातच विराट कोहली 49 धावांवर बाद झाला. पाठोपाठ रवींद्र जडेजा शून्यावर बाद झाला. अजिंक्य रहाणेही 46 धावा करून तंबूत परतला. श्रीकर भरतनं 23 धावा केल्या. महम्मद शमी 13 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियातर्फे नाथान लिऑननं 4 बळी घेतले. स्कॉट बोलँडनं 3, मिशेल स्कॉटनं 2 तर पॅट क्युमिन्सनं 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 469 तर दुसऱ्या डावात 270 धावा केल्या होत्या. भारतानं पहिल्या डावात 296 तर दुसऱ्या डावात 234 धावा केल्या. पहिल्या डावात 163 धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड सामनावीर ठरला. नैऋत्य मोसमी पाऊस आज राज्यात दाखल झाला. दक्षिण कोकणातला काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा तसंच कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा काही भाग मान्सूननं आज व्यापला. आज आणि उद्या मुंबई शहर आणि परिसरात आभाळ अंशतः ढगाळ राहील. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून या काळात अधूनमधून वादळी वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो असं ट्विट हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी केलं आहे. राज्यात सामान्यतः मोसमी पाऊस 7 जूनला दाखल होतो, पण यंदा केरळमध्ये मोसमी पाऊस उशिरानं दाखल झाला. त्याच्या आगामी वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.
बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व मध्य अरबी समुद्रात 8 किलोमीटर प्रतितास वेगानं ईशान्य दिशेकडे सरकलं असून बुधवारी सकाळपर्यंत हे वादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर ईशान्य दिशेला जाऊन सौराष्ट्र आणि कच्छ पार करून ते आणखी उत्तरेला कराचीच्या दिशेनं सरकेल. तिथे ते 15 तारखेला पोहोचल्यानंतर त्याची तीव्रता वाढून ताशी 125 ते 135 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगानं वारे वाहू शकतात, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. G20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या 3ऱ्या बैठकीच्या अनुषंगानं जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सेवा सुविधा परिषदेचं उद्घाटन येत्या 12 जूनला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते होणार आहे. DEWG अर्थव्यवस्था कार्यगटाचे अध्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा यांनी आज झालेल्या कर्टन रेझर कार्यक्रमात ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी काही इच्छुक देशांसोबत भारत स्टॅक म्हणजेच लोकसंख्येच्या प्रमाणात अंमलात आणलेले यशस्वी डिजिटल उपाय सामायिक करण्यासाठी सामंजस्य करारावर सही करण्याची अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले. जागतिक डिजिटल पायाभूत सुविधा DPI परिषदेत 46 देश, अंदाजे 150 परदेशी प्रतिनिधी आणि 9 देशांचा मंत्रिस्तरीय सहभाग असून अनेक आंतरराष्ट्रीय संघटनाही यात सहभागी होणार आहेत. श्रीनगर इथं महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जम्मू काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना केली आहे. सध्या मुख्यमंत्री काश्मीर दौऱ्यावर असून त्यांनी आज सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी त्यांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की पर्यटनाचं महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणं आणि पर्यायानं आर्थिक विकास करणं यासाठी महाराष्ट्र भवनला जागा मिळाली तर दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. जम्मू काश्मीरसोबतचं नातं अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल, असंही त्यांनी म्हटलंय. सर्वसामान्यांना सुखी, आनंदी आणि सुरक्षित करण्यासाठी सरकार अनेक योजना आणत आहे, पण माहिती अभावी त्यांना प्रतिसाद मिळत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संचार ब्युरो जनतेपर्यंत सरकारच्या या योजनांची माहिती पोहोचवत आहे. ही अभिनंदनीय बाब असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यातल्या केंद्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं आयोजित फिरत्या मल्टीमीडिया वाहन प्रदर्शनाचं उद्घाटन करताना बोलत होते. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारचं 9 वर्षातलं कार्य आणि प्रमुख योजनांची माहिती देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. पुणे ते पंढरपूर दोन्ही मार्गांवर एक वाहन प्रवास करणार आहे. प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागांतर्गत मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. 24 ते 45 वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती prasarbharati.gov.in/pbvacancies या दुव्यावर उपलब्ध आहे. इच्छुकांना एअर न्यूज पॅनल 2020 2@gmail.com या ईमेल आयडीवर आपले अर्ज पाठवता येतील. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटही यायची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध विकास कामं राबवताना त्याद्वारे शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची गरज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त. विकासाच्या शक्यता दिल्ली, मुंबईप्रमाणेच इतर अनेक शहरांमध्ये असल्याचं भारतानं जगाला दाखवून दिल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन. जागतिक दर्जाच्या आरोग्य शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचं विद्यापीठांना आवाहन. विश्वचषक क्रिकेट कसोटी सामन्याच्या अंतिम सामन्यात भारतावर 209 धावांनी मात करत ऑस्ट्रेलियानं विजेतेपद कायम राखलं आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.